साईमा, खंडू, जेवणाची तयारी कर. साईमा, बरं झालं आज तुम्ही मुद्दाम मला थांबवून घेतलात. गुढीपाडव्यासारखा महत्त्वाचा सण मला तुमच्या सगळ्यांबरोबर सासरी साजरा करता आला. आता फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आमचा आशीर्वाद तुला कधीच मिळणार नाही. आमचा आशीर्वाद फक्त आमच्या घरातल्या माणसांना मिळतो. तू या सणात सामील झालीस म्हणजे आम्ही तुला स्वीकारलं असं नाही. सणासुदीला तर आम्ही नोकरांनाही यात सामील करून घेतो. अजून स्वतःचा अपमान करून घेण्याची इच्छा आहे तुझी? ऐकलंस ना त्यांचं तुझ्याबद्दलचं काय मत आहे? त्यांच्या लेखी माझं काही मत असलं तरी माझ्यासाठी त्या माझ्या सासूबाई आहेत आणि एक ना एक दिवस त्या मला नक्की आशीर्वाद देतील, माझी खात्री आहे. त्या दिवसाची मी वाट पाहते. तो दिवस तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. झालं समाधान? जा आता, कपडे बदल आणि घरी जा. सगळेजण तिकडे तुझी वाट पाहतात. नाही विक्रम, माझं अजून एक महत्त्वाचं काम राहिलंय. ते झालं की मग जाईल. तुझी आई काय बडबड करते? 1 minute केटी, लेट मी हँडल दिस. शेवटी मला जे वाटलं होतं तेच खरं ठरलं. बाबा, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, मला इमोशनल ब्लॅकमेल करायसाठी, केटी पासून मला तोडण्यासाठी. शाहू, ते तर माझा फोन इथे राहिला म्हणून मी परत आले. पण आता नाही येणार. पण हे सगळं तुम्ही मला का सांगता? माझा काय संबंध? मकरन, बराच वेळ झाला अभिलाषा आली नाही रे अजून. कुठे गेली ती? मला काहीच कल्पना नाही. मला तर आता काळजी वाटायला लागली. आधीच मनस्थिती ठीक नाहीये तिची,
त्यात न सांगता गेलीये. उगाच काय पुन्हा अभिलाषा अभिलाषा कुठे गेली होतीस तू? या प्रकरणाची सुरुवात जिथून झाली शेवटही तिथनंच व्हायला हवा होता ना. केटीला भेटायला गेले होते. श्रावणी हा विषय आजपासून माझ्यासाठी संपला. अभिलाषा ग, काय बोलतेस तू? तिच्या फक्त आठवणी आता माझ्याजवळ राहणार आहे. ज्या चुका श्रावूच्या बाबतीत झाल्या त्या अमूलच्या बाबतीत होता कामा नये. हे बघ अभिलाषा, बरं झालं तू आलास. यापुढे तू हॉस्टेलवर जायचं नाहीस. अगं मॉम, मी इतक्यात नाहीच जाणार आहे हॉस्टेलवर. मी फक्त एक्झाम देऊन सुट्टीत इथेच राहायला येणार आहे. मी काय बोलते ते तुला कळलेलं दिसत नाही. यापुढे म्हणजे यापुढे कधीच तू हॉस्टेलवर जायचं नाहीस. अगं मॉम, मला कॉलेजची पुढची वर्ष नको आहेत का पूर्ण करायला? मग मला हॉस्टेलवर राहायला जावंच लागणार ना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मॉम, डॅड, तुम्ही तरी सांगा ना मॉमला. आम्हाला आई म्हणते ते बरोबर आहे. आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की यापुढे तू इथेच राहावंस. रखमा, मला दे, मी कापते. ताई तुम्ही कशाला आलात? सायमनने पाहिलं तर. अगं तू काळजी करू नकोस, मी आहे ना. जा तू मला मदत कर, हे मी कापते. ताई तुम्ही आधी बाहेर जा बरं. रखमा, सांगितलं ना मी आहे ना, तू काळजी करू नकोस. तो पालक चिरून दे मला. साक्षी, मॉम अँड डॅडने काय चालवलं? मी इथे राहण्याकरता एवढी जबरदस्ती का करतायत माझ्यावर? मला नाही राहायचं इकडे. अमोल, हे तुझं घर आहे ना, तुझं स्वतःचं घर आहे. मग तुला ह्या घरात राहायला काय प्रॉब्लेम आहे? ट्राय टू अंडरस्टँड साक्षी. मला तिथल्या वातावरणाची सवय आहे. मला तिथे राहायला जायचं बिकॉज आय एम नॉट कम्फर्टेबल हिअर. तू बरीच वर्ष इथे राहिला नाहीयेस ना, म्हणून तुला असं वाटतंय. काही दिवस राहिलास ना तर तुला सवय होईल इथली. नो वे, मी या शहरात नाही ॲडजस्ट होऊ शकत. यु नो साक्षी, मी एका वेगळ्या कल्चरमध्ये वाढलोय. माझे मित्रमैत्रिणी तिकडे, तर मी इकडे राहून काय करणार आहे? अमोल, तुझ्या आई बाबांसाठी तू इथे राहायला हवंस. हे बघ, त्यांना आता तुझ्या आधाराची गरज आहे. तू जर इथे राहिला नाहीस तर ते मनाने खचतील रे. प्लीज तू असं नको जाऊस त्यांना सोडून. पण साक्षी, तुम्ही माझ्या मनाचा विचार करा ना कधीतरी. मी इथे राहिला नाही, मी एकटा नाही का पडणार आहे? इथलं लाईफ खूप वेगळं आहे माझ्याकरता. अमोल प्लीज शांत हो, बी पेशंट. सगळं ठीक होईल. काय ठीक होणार आहे? मी आता मोठा झालो. आय एम मॅच्युअर टू टेक माय डिसिजन्स. ओके, मला वाटलेलं की तू तरी मला समजून घेशील, पण साक्षी, गोदा काकू,
काही दिवसांसाठी गावाला गेले आणि इथं एवढं सगळं घडलं. श्रावणी असं करेल असं वाटलं नव्हतं ग. समजलं तेव्हा धक्काच बसला. हा कोण? अमोल. खूप वर्षांनी पाहिलं ना तुला, म्हणून नाव नाही आठवलं. कसं आहेस? बाकीची मंडळी कुठे आहेत? आता चला जाऊया. खमंग सुवास येतोय आम्हाला. कुणाच्या आजची जादू आहे? आज सगळा स्वयंपाक मी करते. आलंय आमच्या लक्षात. वहिनी, आज पहिल्यांदाच सगळेजण माझ्या हातचं जेवणार आहेत. आणि खरंच आपल्या माणसांसाठी जेवण करण्यात वेगळाच आनंद असतो ना. ह्याच दिवसाची मी वाट पाहत होते. तुम्ही सांगा मला कसं झालंय? तू करतेस ना, छानच होणार. आणि तुम्हालाही काही खावंसं वाटलं तर मला नक्की सांगा. मी तुमचे सगळे डोहाळे पुरवीन. असं खरंच काही वाटत नाही अगं आम्हाला आज. असं कसं वहिनी? काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल ना. म्हणजे आंबट, तिखट, गोड. मला सांगा. नाही ग, खरंच सांगतोय आम्ही. असं काही नाही वाटत. आणि विक्रम भाऊजी कुठे आहेत ग? वहिनी, विषय बदलू नका. खरंच सांगा मला काय खावंसं वाटतंय. मी सगळं बनवीन तुमच्यासाठी. तू जे प्रेमाने करून घालशील ना, तेच आवडेल आम्हाला. ठीक आहे. मग आता बघा, मी तुमच्यासाठी कसे वेगवेगळे पदार्थ बनवते. तुम्हालाही आवडतील आणि आपल्या बाळालाही आवडतील. रडू नको रे बाबा. काय झालं रे? देव पण असा आहे ना. आम्हा म्हातारा नाहीत इथे असं खुरडत ठेवले आणि तरुण जीवन अकालीच घेऊन गेला तर नको रडू. आत्महत्या करण्याचा वेळी पण करायला नको होता ग. त्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे झालं बाई, असं स्वतःला दोष देऊ नको. हे बघ, तुला वाटत असेल ना ही तुझी चूक आहे तर आता ती सुधारायला नको का? नको रडू ग बाई. तिला अरे बाबा, तुला खंबीरपणे आता उभं राहायला हवं ना. अरे जाणारा जातो, राहणाऱ्याला आपली कर्तव्य पार पाडावी लागतात.
अमोलकडे बघ. अरे त्याला सांभाळा रे, त्याला सांभाळा. तुमच्या अमोलला जपा. तू सगळ्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायला हवंस. अरे वा, थांब. प्रियदर्शनी, तुम्ही वाढा हा मला. जी. जेवण कसं झालंय सांगा. आज सगळा स्वयंपाक मी केलाय. तू उभी का आहेस? बस ना. नाही, तू जेव, मी नंतर बस. छान वास येतोय. छान झालाय स्वयंपाक. खंडू, ट्रे घेऊन ये. का? कुठे चाललीस तू? सायमानसाठी त्यांच्या खोलीत जेवण घेऊन चाल. पण ते वहिनी, तुम्ही पानावरनं उठू नका. तुम्ही जेव्हा मी आलेच. आपण तसं करू शकत नाही सर. राजेश शिर्केंच्या पीडिता इस्टेटीवर विक्रमराजेंचा तुमच्या इतकाच हक्क आहे. त्यामुळे कायद्याने आपण त्यांना घराबाहेर काढू शकत नाही. हे बघा वकील साहेब, विक्रमादित्याने आमच्याकडे नारायणगाव पॅलेसच्या चाव्या मागितल्या. हे जर असंच चालू राहिलं तर उद्या त्यांच्या सगळ्या मागण्या आम्हाला मान्य कराव्या लागतील. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत विक्रमादित्य या घरात नकोय.
आम्ही त्यासाठी काही करायला तयार आहोत. सॉरी साहेब, पण तसं नाही होऊ शकत. वकील साहेब, आम्हाला नाही ऐकायची सवय नाही. आम्ही वाटेल तेवढे पैसे मोजू. सर, कितीही पैसे दिलेत तरी कायद्याबाहेर जाऊन मी काम करू शकत नाही ना सर. हे बघा वकील साहेब, कुठल्याही किल्ल्याचे सगळे दरवाजे बंद झाले तरी एक चोर दरवाजा नक्कीच असतो. कायद्याला पळवाटी असतेच असते आणि ती शोधणं हेच तुमचं काम आहे. सर, काल दिवसभर मी तोच प्रयत्न करतो, पण अनफॉर्च्युनेटली मला तशी कुठलीच पळवाट सापडलेली नाही आहे सर. आणि तुम्हाला हेही सांगायचं आहे की या प्रॉपर्टीवर नील राजेंचाही तितकाच हक्क आहे आणि विक्रमादित्य आणि नील राजे यांच्या पत्नींचा देखील. त्यामुळे उद्या जर त्यांनी या प्रॉपर्टीत वाटणी मागितली तर कायद्याने आपल्याला ती द्यावी लागेल सर. ठीक आहे, निघा तुम्ही. येस सर. साईमा, हे ताट कशाला इथे घेऊन आली आहेस? जेवून घ्या. सांगितलेलं कळत नाहीये का तुला? चालती हो. रागवू नका साईमा. मी जेवण बनवलेलं तुम्हाला आवडत नसेल तर उद्यापासून मी स्वयंपाक नाही करणार. पण निदान आज तरी जेवून घ्या. देवयानी, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस. साईमा, तुमचा राग माझ्यावर आहे ना, तो अन्नावर काढू नका. आणि तसंही आपण कोणावरही चिडलो असलो तरी तो राग आपण अन्नावर काढू नये असं दादूंनी आम्हाला शिकवलंय. तुझे दादू सांगतात तसं वागायचं का आम्ही? एकदा आम्ही तुला सांगितलं ना की आम्हाला तुझ्या हातचं जेवायचं नाहीये. तुझ्या हातचं पाणी सुद्धा विषासारखं आहे आम्हाला. आम्ही उपाशी राहू पण जेवणार नाही. ठीक आहे, तुम्ही जेवणार नसलात तर मीही नाही जेवणार. तुला काय वाटलं तुझ्या अशा नाटकांचा आमच्यावर परिणाम होईल? नाही साईमा, तुम्हाला काहीतरी वाटावं म्हणून मी हे सगळं करते असं अजिबात नाहीये. लग्नानंतर सासू आईची जागा घेते आणि आई उपाशी असताना मुलीने जेवणं असे संस्कार माझ्यावर नाही झाले.